नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोल या विषयातील महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग. तर महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी 26 जिल्हे होते आणि सध्या 36 जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रात आता एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर आपण हा महाराष्ट्राचा नकाशा पाहूया आणि या नकाशावरून आपण पाहू शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग. तर त्या 6 प्रशासकीय विभागातील कोणते कोणते जिल्हे येतात ते आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी 6 प्रशासकीय विभाग 6 वेगवेगळ्या कलरनी दाखविलेले आहेत. तर हा आहे नागपूर विभाग, हा आहे अमरावती विभाग, हा औरंगाबाद आणि हा नाशिक आणि हा पुणे आणि हा आहे पश्चिमेकडचा कोकण. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोकण विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक, अमरावती, नागपूर. तर या 6 प्रशासकीय विभागातील जिल्हे आपण पाहूयात. तर या कोकण विभागामध्ये आपण पाहू शकतो की कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे येतात. तर ती कुठली? 1 नंबर आहे पालघर, त्यानंतर आहे ठाणे, त्यानंतर मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर या 7 जिल्ह्यांचा समावेश हा या कोकण डिव्हिजनमध्ये होतो, म्हणजेच कोकण प्रशासकीय विभागामध्ये होतो. आणि या कोकण प्रशासकीय विभागाचे मुख्यालय आहे मुंबई शहरामध्ये. तर प्रशासकीय विभाग, तर कशासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये हे प्रशासकीय विभाग करण्यात आले? तर प्रशासनाची कामे सोपी करण्यासाठी किंवा प्रशासकीय कामे करण्यासाठी जे मेन ऑफिस असेल, म्हणजेच एखाद्या कंपनीचे जसे मेन हेड ऑफिस एखाद्या शहरात असते, त्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रशासकीय विभाग बनवण्यात आले, म्हणजेच मेन हेड ऑफिस. आणि त्या अंतर्गत काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला, जेणेकरून प्रशासनाला त्यांची कामे करण्यासाठी सोपे जातील. तर आपण पाहिले की कोकण प्रशासकीय विभागामध्ये ही 7 जिल्हे येतात. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर इकडे आपण पाहूया नाशिक विभाग. तर नाशिक विभागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर आपला सगळ्यात मोठा आकाराने असलेला तसेच क्षेत्रफळाने मोठा असलेला प्रशासकीय विभाग, ज्यामध्ये की एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि तो आहे औरंगाबाद विभाग. तर औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर या ठिकाणी आहे अमरावती विभाग. तर अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ अशा 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर इकडे आहे नागपूर विभाग. तर या नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर ते कुठले कुठले? वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. तर आपण एक एक करून एक एक प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्हे आपण नकाशाद्वारे पाहूयात. तर आपण सगळ्यात आधी पाहूया औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभाग हा आकाराने सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आहे आणि यामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि औरंगाबाद विभाग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आहे.
तसेच औरंगाबाद जिल्ह्यात एकूण अ, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि या 8 जिल्ह्यांमध्ये तसेच या प्रशासकीय विभागात तालुक्यांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे. ती म्हणजे 76 आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अ, अ, और अ, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे नवीन तयार झालेले जिल्हे आहेत, तर त्यामध्ये औरंगाबादमधून जालना जिल्हा नवीन तयार झाला. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. तर अशा पद्धतीने जालना, लातूर तसेच हिंगोली हे 3 नवीन जिल्हे ह्या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये निर्माण करण्यात आले. तर आपण पुढे पाहूया नाशिक विभाग. तर नाशिक विभाग हा क्षेत्रफळाने औरंगाबादच्या नंतर दुसरा प्रशासकीय विभाग आहे आणि या नाशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की महाराष्ट्र तयार झाल्यानंतर या धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार हा आदिवासी जिल्हा नवीन निर्माण करण्यात आला आणि या नाशिक विभागामध्ये एकूण 54 तालुक्यांचा समावेश होतो. तसेच हा नाशिक विभाग यामध्ये 5 जिल्हे जे की आपण लक्षात ठेवू शकतो एकदम सोपे आहेत. नाशिक, अहमदनगर आणि हे नंदुरबार, धुळे आणि जळगाव. म्हणजेच हे खानदेशातले नंदुरबार, धुळे आणि जळगाव आणि हे पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोप्या जिल्ह्यांची नावे आपल्याला तर लक्षात राहूच शकतात. त्यासाठी अशी काही वेगळी ट्रिक वापरायची गरज नाहीये. महाराष्ट्राचा मॅप नेहमी आपण जर नजरेखालून घातला तर अगदी सोप्या रीतीने आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहू शकतात. तर आपण पाहूया अमरावती विभाग. तर अमरावती विभागामध्ये पण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर या अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या अमरावती विभागामध्ये पण या अकोल्यातून वाशिम हे नवीन जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. तर पुढे आपण पाहूया नागपूर विभाग. तर हा नागपूर विभाग यालाच आपण इकडे काय म्हणतो विदर्भ. म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग या दोघांचा मिळून आपण इकडे काय म्हणतो तर विदर्भ. तर नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर या नागपूर विभागामध्ये पण 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर सर्वप्रथम या चंद्रपूरमधून गडचिरोलीची निर्मिती करण्यात आली आणि त्यानंतर या भंडारामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर आपण पाहूया की नागपूर औरंगाबादच्या नंतर या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 64 तालुक्यांची संख्या आहे आणि औरंगाबादच्या नंतर म्हणजे औरंगाबादमध्ये 76 तालुके आहेत. तर त्यांच्यानंतर जर तालुक्यांच्या संख्यानुसार जर क्रम लावला तर नाशिक प्रशासकीय विभागाचा दुसरा नंबर येतो. त्यानंतर आपण पाहूया पुणे विभाग. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हा पुणे विभाग. तर पुणे विभागामध्ये पण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर ते कुठले पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर.
तर लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. तर आपण पुढे पाहूया. आता आपला कुठला राहिलाय? फक्त कोकण विभाग राहिला. तर हा आहे आपला कोकण, जो की समुद्र किनाऱ्याला लागून आणि सह्याद्रीच्या बाजूला असलेला हा कोकण किनारपट्टी. तर या कोकणामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर या कोकण विभागामध्ये अ, नवीन जिल्हे तयार झाले. तर त्यातला आत्ता रिसेंटली तयार झालेला ठाण्यातून हा पालघर जिल्हा, जो की आत्ता 2014 मध्येच नवीन निर्माण करण्यात आला. त्यानंतर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तसेच बृहमुंबईमधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशी 2 शहरे निर्माण करण्यात आली. म्हणजेच नवीन जिल्हे तयार करण्यात आली. तर या कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 4 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि सिंधुदुर्ग. तर अशा पद्धतीने आपण सर्व प्रशासकीय विभाग पाहिले. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की जिल्ह्यांची निर्मिती म्हणजे त्यांच्या विभाजनाचा दिवस, परत कुठल्या जुन्या जिल्ह्यांमधून नवीन जिल्हा निर्माण झाला. ते आत्ताही मी तुम्हाला थोडंफार एक्सप्लेन केलेलंच आहे. पण आपण थोडेसे प्रेझेंटेशन व्यवस्थित बनवून त्याचे एक्सप्लेनेशन करूया. तसेच या ठिकाणी हा कोकण प्रशासकीय विभाग आहे ना, हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलेली माहिती तुमच्या उपयोगाला येईल. तर आणखीन अशीच नवीन माहिती घेऊन मी येणार आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की कुठले नवीन जिल्हे, त्यांची निर्मिती कधी झाली आणि कुठल्या जुन्या जिल्ह्यातून कुठला नवीन जिल्हा निर्माण झाला. तर आज आपण इथेच थांबूया.